नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफलाईनच्या आणि ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. काहीतरी गडबड झाली आहे, दिसत नव्हतं का अजिबातच? आता दिसतंय का? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफलाईन आणि ऑनलाईनच्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. आपण गेल्या 3 लेक्चर पासून शेकडेवारी हा टॉपिक सुरू केलेला आहे, ज्याचे ऑलरेडी आपले 2 लेक्चर झालेले आहेत. ते दोन्ही पण मी युट्यूबला अपलोड केलेले आहेत, लेक्चर नंबर 1 आणि लेक्चर नंबर 2. आजचा आपल्याला शेकडेवारीचा शेवटचं लेक्चर बघायचं आहे, जे आहे लेक्चर नंबर 3. आता याच्यामध्ये आपले जेवढे शेकडेवारीचे उरलेले टॉपिक आहेत ते सर्व आपण कव्हर करणार आहे. साधारण त्याच्याहून 3 ते 4 प्रकार आपले राहिले, ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. आणि जे परीक्षेला क्वेश्चन विचारले ते सुद्धा आपण याच्यात बघणार आहोत. तर आता आपल्याला जे पहिल्या 2 लेक्चर्स मध्ये झालेले आहेत त्याच्या पुढे आपल्याला प्रकार बघायचे, आणि जे ऑलरेडी तुम्ही बघितलेले नसतील तर ते पहिले 2 लेक्चर्स बघा, तरच तुम्हाला पुढचे लेक्चर्स कळणार आहेत. आता आपल्याला कालपर्यंत आपण एकूण 4 प्रकार बघितले होते, 5 प्रकार बघितले होते. आणि ह्या 5 प्रकारानंतर आता आपल्याला बघायचं आहे टाइप नंबर 6, 6वा प्रकार आपल्याला बघायचा आहे. बरोबर, पहिल्या लेक्चर मध्ये आपण 3 प्रकार बघितले, दुसऱ्या लेक्चर मध्ये 3 प्रकार बघितले, आजच्या लेक्चर मध्ये आपण एकूण 4 प्रकार बघणार आहे. असे जवळपास 10 टाइप्स आपल्याला शेकडेवारीचे टोटल आहेत. आपण हे सर्व बेसिक पासून ऑलरेडी घेतलेले आहेत. तर आता आपण हे 6वा टाइप बघणार आहोत. कितवा? 6वा टाइप. मग आता बघा काय काय. बघा, पहिला क्वेश्चन आपण याच्यात बघूया. पहिला क्वेश्चन काय आहे, तर पहिले कन्सेप्ट काय ते समजून घेणार आहे, क्वेश्चन कसा असतो ते समजून घेणार आहे, त्याच्यात 2-3 पद्धती सॉल्व्ह करण्याच्या ते आपण घेणार आहोत. मग आता पहिला क्वेश्चन समजून घेऊ. काय काय पहिला क्वेश्चन बघा. एका परीक्षेत 30 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, अनुत्तीर्ण झाले. किती जण अनुत्तीर्ण झाले बरं? 30 जण गणितात अनुत्तीर्ण झाले, म्हणजे नापास झालेले आहेत. पहिलं स्टेटमेंट. सेकंड काय, 20 विद्यार्थी हे इंग्रजीमध्ये अनुत्तीर्ण झाले, म्हणजे इंग्रजीत नापास झालेले आहेत. दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेले किती बरं? 10% आहेत दोन्ही विषयात. म्हणजे गणितातही फेल झाले आणि इंग्लिश मध्ये पण फेल झाले, असे किती बरं? 10% आहेत. तर त्या परीक्षेत एकूण किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत? किती टक्के काढायचे आपल्याला, किती टक्के उत्तीर्ण झाले आहेत. आता बघा हा पॅटर्न कसा असतो. जनरली हा पॅटर्न आपल्याला दिलेला असतो कोणत्या स्वरूपामध्ये, तर पहिले समजून घेऊ. बघा हा पॅटर्न काय. सपोज पहिला विषय आहे, सपोज पहिला सब्जेक्ट आहे ए, याच्यात काही विद्यार्थी एकतर पास झालेले असतील किंवा काही जण फेल झाले असतील. सपोज 30% काय झाले बरीच फेल, म्हणजे अनुत्तीर्ण झाले. दुसऱ्या विषयामध्ये पण काय झाले, सपोज दुसरा एक विषय बी सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये 20% काय झाले बरं? पुन्हा फेल झाले, म्हणजे अनुत्तीर्ण झालेले आहेत. आणि दोन्ही पण विषयातली पण आपल्याला माहिती दिली जाते, दोन्ही विषयांची. दोन्ही विषयामध्ये काय झाले असेल, 15% विद्यार्थी दोन्ही पण विषयामध्ये फेल झालेले असणार आहे. मग प्रश्न आपल्याला असा विचारतील का दोन्ही परीक्षेत पास विद्यार्थी किती? पास झाले विद्यार्थी किती? आता अशा टाइपचे जर क्वेश्चन आले तर क्वेश्चन तुम्हाला काही असू द्या, कॉमन माहिती काय ती इम्पॉर्टंट आहे. कॉमन माहिती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कॉमन माहिती जर तुम्हाला फेलची असेल तर यांची सुद्धा माहिती कशाची मिळवायची आपल्याला? फेलची. कॉमन माहिती जर पास वाली असेल, काय असेल? कॉमन माहिती पास वाली, तर यांची पण इन्फॉर्मेशन आपल्याला कोणाची पाहिजे बरं? पास वाल्यांचीच पाहिजे, तरच एक्झाम्पल सॉल्व्ह होतं, अन्यथा सॉल्व्ह होते. म्हणजेच इन्फॉर्मेशन काय पाहिजे बरं? कॉमन वाली पाहिजे. महत्वाची काय? कॉमन वाली. ओके, आता आपलं जे एक्झाम्पल होतं का ते आता आपण पुन्हा बघूयात. बघा एक्झाम्पल आपलं हे होतं काय बरं? एका परीक्षेत गणित विषयामध्ये किती अनुत्तीर्ण झाले? 30%. इंग्लिश मध्ये किती अनुत्तीर्ण झाले? 20%. आणि दोन्ही विषयात किती अनुत्तीर्ण झाले बरं? 10%. आणि आपल्याला महत्वाची माहिती काय बरं? दोन्ही विषयांची. मग आता बघा पहिला विषय आहे, सपोज आपला कोणता बरं? गणित आहे, प्लस दुसरा विषय कोणता आहे बरं? इंग्रजी आहे. या दोन्ही विषयामध्ये काय झाले बरं? फेलची माहिती दिली. किती टक्के बरं? 10% फेल.
तर आता बाकीची पण माहिती आपली फेलवालीच पाहिजे. म्हणजे काय, तर गणितात ऑलरेडी दिलेलं आहे. याच्यामध्ये गणितात किती टक्के फेल आहे बरं, 30% फेल आहे. आणि इंग्रजीमध्ये किती टक्के फेल आहेत, तर इंग्रजीमध्ये आहे 20% फेल. तर प्रश्न आपल्याला विचारलाय त्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी किती, काय विचारले, उत्तीर्ण. आता जी कॉमन माहिती दिलेली असती का, तेच तर आपलं खरं उत्तर निघतं. म्हणजे काय मला म्हणायचं बघा, आता काय करायचं, माहिती कसली विचार दिली आपल्याला कॉमन मध्ये फेलची, तर फेल असलेले किंवा अनुत्तीर्ण असलेले विद्यार्थी किती, अनुत्तीर्ण असलेले विद्यार्थी. कॉमन माहिती कसली दिली, अनुत्तीर्णची, उत्तर सुद्धा निघणारे अनुत्तीर्ण. मला सांगा 20% विद्यार्थी अनुत्तीर्ण असेल तर उत्तीर्ण किती असणार आहे, 80%. 25% जर विद्यार्थी फेल असेल तर पास किती असणार आहे, 75%. फेल जर तुमचे 40% असेल तर पास किती असणार आहे, 60%. मग आता जी कॉमन माहिती असते का तेच आपण काढू शकतो. म्हणजे अनुत्तीर्ण माहिती दिली ना तर आपण अनुत्तीर्णच काढू शकतो. मग अनुत्तीर्ण काढण्यासाठी काय करायचं, पहिल्या विषयातले अनुत्तीर्ण विद्यार्थी प्लस दुसऱ्या विषयाचे अनुत्तीर्ण विद्यार्थी मायनस दोघांमधले कॉमन. दोघांमध्ये अनुत्तीर्ण किती टक्के बरं, 10%. ते मायनस करायचे. मग काय मिळणार आपल्याला, 30 अधिक 20 किती होणार बरं, 50. 50 वजा 10 म्हणजे किती होणार बरं, 40. 40% विद्यार्थी काय बरं, अनुत्तीर्ण आहेत. 40% काय, अनुत्तीर्ण. 40% अनुत्तीर्ण, पण आपल्याला विचारले काय बरं, उत्तीर्ण विद्यार्थी ना. मग 40% जर अनुत्तीर्ण असेल तर उत्तीर्ण विद्यार्थी किती टक्के असणार आहे बरं, किती टक्के असणार आहे, 60%. आणि हेच तुमचं उत्तर असणार आहे, 60% सेकंड ऑप्शन. कळालं का, काय कळालं का, नक्की. पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो, काय सांगतोय, कॉमन जी माहिती आहे का ती आपलं उत्तर ठरवतं. कॉमन माहिती काय, फेलची ना, तर आपल्याला उत्तर फेल मध्येच मिळणार आहे. किती फेल आहे बरं, 40% फेल आहे. किती टक्के फेल असं विचारलं असतं आपलं उत्तर 40 आलं असतं. पण आपल्याला विचारलं काय बरं, उत्तीर्ण. मग 40% जर अनुत्तीर्ण आहे तर 60% काय असणार आहे, उत्तीर्ण. मग आपलं उत्तर काय असेल, 60 ऑप्शन. आता बघा हे एक्झाम्पल असं पण सॉल्व्ह होतं, किंवा हेच एक्झाम्पल अजून एक पद्धती कसं सॉल्व्ह होईल बघा. सिंपल पद्धत आहे ज्याला आपण म्हणतो वेन डायग्राम. हे एक्झाम्पल जे आहे का, हे वेन डायग्रामनी सुद्धा सॉल्व्ह होतं. आता वेन डायग्राम काय कन्सेप्ट आहे ते आपण बघूया. वेन डायग्राम काय, किती विषय दिले बरं आपल्या, सब्जेक्ट 2 विषय. मग 2 सब्जेक्ट एक कॉमन पण माहिती आहे ना, इथं काय दिलं आपल्याला, दोन्ही म्हणजे कॉमन माहिती दिली. तर काय करायचे, 2 सर्कल काढायचे, हा एक सर्कल आणि हा एक सर्कल. पहिला जो सर्कल आहे का हा कसला आहे, सपोज गणितात पास झालेले विद्यार्थी किंवा गणिताची माहिती. आणि दुसरा कोणता आहे बरं, इंग्रजीची माहिती. ओके. आता सर्वात महत्वाचं पहिलं काय लिहायचं, कॉमन. हा भाग काय रे आपला मधला कॉमन आहे ना, जे इंग्रजी आणि मराठीचं. पण काय कॉमन माहिती आहे, अनुत्तीर्ण. म्हणजे सर्व कशाची माहिती आपली, अनुत्तीर्णची माहिती. कॉमनली अनुत्तीर्ण किती टक्के झाले बरं, 10. मग ही कॉमन माहिती मध्ये लिहायची, हे सर्व आपण अनुत्तीर्ण किंवा नापास आलेली लिहितो. कॉमन काय, 10%. आता हा जो पहिला गोल आहे हा कोणाचा आहे बरं, गणिताचा आहे. लक्ष द्या, काय म्हणतोय मी, गणिताचा आहे. गणितामध्ये किती अनुत्तीर्ण आहे बरं, 30. ऑलरेडी 10 तर लिहिले आपण, राहिले किती, मग 20 इथे लिहून टाकायचे. म्हणजे याचा अर्थ 30 झाले का, ओके. आता इंग्रजीमध्ये किती अनुत्तीर्ण आहे बरं, 20%. पण हे 10 तर याच्यात पण आलेले आहे ना, 20 पैकी 10 गेले, राहिले किती बरं, 10. 20 पैकी 10 गेले, राहिले किती, 10. म्हणजे 10 इथं लिहू शकतो आपण. आता ही टोटल जी इन्फॉर्मेशन आहे का, ही नापासवाल्यांची. मग नापास किती बरं, 20 अधिक 10 30 अधिक 10 40. 40% विद्यार्थी काय बरं, नापास. जर प्रश्न विचारला असता आपल्याला नापास किती, तर 40 आला असतं उत्तर. पण प्रश्न काय विचारला आपल्याला, पास किती. जर 40% पास असेल तर नापास किती टक्के असणार आहे, 60%. याला म्हणतो आपण वेन डायग्राम. हे एक्झाम्पल आहे वेन डायग्राम, मी खूप इझिली कॉमनली सॉल्व्ह, खूप इझी सिंपल मेथड आहे. कळाली का, मध्ये काय लिहायची, कॉमन मेथड. कॉमन माहिती काय आपल्याला, जी दिली ती लिहा, बाकीची उरली. हा, आता याच्यात काय काय प्रश्न तयार होतील ते पण तुम्हाला सांगतो बरं का. याच्यात प्रश्न काय तयार होऊ शकतात, तर पहिला क्वेश्चन काय तयार होईल, एकूण किती टक्के नापास झाले.
उत्तर काय राहील आपलं 40% नापास झाले, बरोबर ना. सेकंड क्वेश्चन असेल किती टक्के विद्यार्थी पास झाले, किती उत्तर राहणार आहे आपलं 60%. आता बघा तिसरा क्वेश्चन असा असतो फक्त म्हणजे ओनली फक्त मॅथ मध्ये पास झालेले किती, फक्त मॅथ मध्ये, फक्त मॅथ मध्ये, ते इंग्लिश मध्ये पकडायचे नाही. मॅथ वाला तर पहिला सर्कल आहे ना आपला, मग मॅथ मध्ये किती पास झाले असणारे फक्त 20 जण, म्हणजे आपलं उत्तर राहणार तेव्हा 20%. पास किती होते आपले 60%, नापास किती होते आपले 40%. क्वेश्चन जर विचारला असता फक्त इंग्रजीमध्ये पास झालेले किती, फक्त इंग्रजीमध्ये पास झालेले किती असते बरं 10%. सॉरी नापास आले का, फक्त इंग्रजीमध्ये नापास, सॉरी फक्त इंग्रजीमध्ये काय नापास, सॉरी फक्त मॅथ मध्ये पण नापास आणि फक्त इंग्रजीमध्ये पण नापास अशी विचारली असते. कळलं का, नक्की काही डाऊट राहील का, नापासची माहिती नापास नापास कळेल शुअर एकदम. फक्त इंग्रजीमध्ये 10% नापास झाले, मग फक्त इंग्रजीमध्ये पास किती टक्के असणार आहे 90%, फक्त इंग्रजीमध्ये. फक्त इंग्रजीमध्ये नापास किती 20%, फक्त फक्त मॅथ मध्ये नापास किती 20%, मग फक्त मॅथ मध्ये पास किती असणार आहे 80%. दोन्ही विषयांमध्ये पास किती, मग दोन्ही विषयात नापास किती 40%. काही क्वेश्चन विचार तरी आपल्याला सॉल्व्ह आहे. पहिली पण मेथड सांगितली आणि ही वेन डायग्रामची सुद्धा तुम्हाला मेथड सांगितली. कळलं की नक्की शुअर. हा पहिला क्वेश्चन होता. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 2. कळलं एकदम, काही डाऊट. आता करा बरं सेकंड वाला सॉल्व्ह सर्वांनी. हा आहे सेकंड वाला क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे, एका परीक्षेत 70% विद्यार्थी इतिहास विषयात उत्तीर्ण झाले म्हणजे पास झाले आणि भूगोल विषयात 85% विद्यार्थी उत्तीर्ण झाले 85%. दोन्ही विषयात 25% अनुत्तीर्ण झाले, तर त्या संपूर्ण परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील. आता मला सांगा कॉमन माहिती कसली रे, अनुत्तीर्ण नापासवाल्यांची कॉमन माहिती काय, दोन्ही विषयात 25% अनुत्तीर्ण झाले आहेत. कॉमन माहिती म्हणजे काय रे, दोन्ही विषयांची माहिती. दोन्ही जी विषयांची माहिती आहे त्याच्यामध्ये दोन्ही विषयांची एकत्रित माहिती ना, हे काय दोन्ही विषयांची एकत्रित माहिती 25% अनुत्तीर्ण म्हणजे अनुत्तीर्णची दिली. म्हणजे आपलं सर्व एक्झाम्पल कशावर सॉल्व्ह होणार आहे आता, अनुत्तीर्णावर सॉल्व्ह होणार आहे. अलग लक्षात. मग आता वेन डायग्रामनी पण सॉल्व्ह करू शकतात किंवा आपली ट्रॅडिशनल मेथडनी पण सॉल्व्ह करू शकतात. काय बघा आता आपल्याला काय दिलंय, तर दोन्ही विषयात काय दिले अनुत्तीर्ण, ते पहिले आपण काढू. दोन्ही विषयातील अनुत्तीर्ण, दोन्ही विषयांचे अनुत्तीर्ण. मग आता प्रश्न काय आपला कॉमन वाला अनुत्तीर्ण, मग बाकीची माहिती सुद्धा काय पाहिजे आपली अनुत्तीर्ण नापासवाल्यांची पाहिजे. पण गडबड काय झाली बघा, लक्ष द्या. इथं इंग्रजीमध्ये उत्तीर्ण दिले आपल्याला किती टक्के 70, याचा अर्थ अनुत्तीर्ण किती राहणार आहे बरं 30% राहणार आहे. कारण की कॉमन माहिती कसली आहे अनुत्तीर्णची, मग आपल्याला विषय सुद्धा अनुत्तीर्ण वालेच घ्यायचे. भूगोल मध्ये उत्तीर्ण किती झाले बरं 85, म्हणजे अनुत्तीर्ण किती झाले असणार तुमचे 15%. आणि कॉमन माहिती सुद्धा नापासवाल्यांचीच आहे. आता घेऊ, मग आता काय करायचे, पहिल्या विषयात नापास किती बरं 30%, अधिक दुसऱ्या विषयात नापास किती बरं 15%, मायनस कॉमन नापास किती टक्के बरं 25%. मग ह्या सर्वांचं कॅल्क्युलेशन केलं आपल्याला कोण मिळणार आहे, नापास विद्यार्थी. कोण मिळणार आहे, नापास. मग 30% अधिक 15% किती होणार आहे बरं 45%, वजा किती होणार आहे बरं 25%. 45 मधून 25% जर गेलं तर काय राहणार आहे 20%. 20% काय झाले तुमचे नापास. प्रश्न कसला विचारलाय, किती टक्के विद्यार्थी, तर त्या संपूर्ण परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, पास किती झाले. जर नापास तुमचे जर 20% झाले असतील तर पास किती टक्के झाले असणार तुमचे 80%. 80% ऑप्शन पुढे आपला चौथा ऑप्शन. कळलं का क्वेश्चन नक्की. कॉमन माहिती काय त्याच्यावर एक्झाम्पल सॉल्व्ह. इथं मायनस का, कारण ही 25% कॉमन आहे. कॉमन म्हणजे काय, का असे विद्यार्थी जे ऑलरेडी इथं नापास झालेले
ते इथं पण काउंट केले आणि तिथं पण काउंट केले, डबल काउंट केले. एक विद्यार्थी आपल्याला एकदाच काउंट करायचा आहे ना. जो विद्यार्थी इथं नापास मध्ये काउंट झाला का तोच तिकडं पण काउंट झालाय. जो मुलगा इथं 15% नापास झाला का तो त्या कॉमन मध्ये पण नापास झाला. कॉमनचा अर्थ काय, दोन्हीकडची पण घेऊन टाकली. पण आपल्याला एक विद्यार्थी एकदाच काउंट करायचा आहे ना, म्हणून सेपरेट विषयांची काय करायची, बेरीज. आणि कॉमन जी माहिती का ती काय करायची, मायनस करायची. येईल लक्षात नक्की. तर पास किती टक्के झाले, 80%. फेल किती झाले, 20%. आता हीच तुम्हाला सर्व मी इन्फॉर्मेशन कशात सॉल्व्ह करून देऊ शकतो, वेन डायग्राम मध्ये. बघा इथं वेन डायग्राम मध्ये, वेन डायग्राम मध्ये आपले किती सब्जेक्ट आहे बरं, पुन्हा 2 आहे. पहिला कोणता आहे बरं, इतिहास. आणि दुसरा विषय आहे भूगोल. मग तुम्हाला मी सांगितले कॉमन वालं कोण आहे बरं, किती टक्के इथं, नापासची माहिती. मग इथं ह्या बॉक्स मध्ये सर्व आपल्याला काय लिहायचे, नापास. कॉमन माहिती जी तीच तर लिहायची ना आपल्याला पहिले. मग कॉमन किती बरं नापास आले, 25%. मग इथं 25 लिहून टाकायचे, बरोबर. त्याच्यापैकी इतिहासात किती टक्के नापास आहे, 30%. 30 पैकी इथं किती झाले बरं, 25 तर झाले ना, राहिले किती फक्त आपले 5. ओके. बरं, भूगोलमध्ये किती नापास आहे बरं, 15%. भूगोलमध्ये किती नापास आहे, 15%. मग इथं तर ऑलरेडी किती घेतले बरं, 25. मग आता उरले किती बरं आपले, तर उरले किती, 15, 10 उरले. किती उरले आपले, 10. किती उरले, 10. पण हे 10 काय रे आपले, मायनस आहे, एक्स्ट्रा आहे नाही, हे मायनस वाले. मग आता जर आपल्याला विचारलं एकूण नापास वाले किती, त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं. नापास मग बघा 5 अधिक 25 किती जाणार आहे, 30. 30 मधून 10 जर गेले तर किती राहिले, 20. मग तुमचं नापास वाले किती आले, 20% आले का. मग पास वाले घेऊन टाकायचे, पास किती राहणार आहे, 80%. हे कळालं का, मायनस तसं आलं. इथं ऑलरेडी आपण किती घेतले होते बरं, 25%. पण इथं नापास तर 15% आहे ना. मग एक्स्ट्रा इकडे 10 झाले, एक्स्ट्रा 10 झाल्यामुळे इथं मायनस घेतले. मग 25 वजा 10 म्हणजे किती होणार आहे बरं, 15. आपले 15 आहेच. अलग लक्षात. मग एकूण आपल्याला विचारले पासवाले किती असणार आहे, 80%. क्लिअर झालं का, नक्की एकदम. तुम्ही असंही सॉल्व्ह करू शकतात किंवा वेन डायग्रामने सुद्धा सॉल्व्ह करू शकता, काय प्रॉब्लेम. कळलं नक्की. चला पुढचा घ्या बरं. क्वेश्चन नंबर 3. एका परीक्षेत विज्ञान विषयात 65% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, म्हणजे पास झाले. शाळा विषयात काय असेल ते, शाळा विषयात 80% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात 25% विद्यार्थी नापास झाले. तर किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले असतील. काय विचारलंय याला महत्व नाही, सध्या महत्व कोणाला आहे, कॉमन वाली माहिती कशाची दिली आपल्याला, नापास. सर एक्झाम्पल नापास वर सॉल्व्ह होईल आणि नंतर पास काढायचे आपल्याला. होईल का सॉल्व्ह, करा बरं, एक 5-10 सेकंदात व्हायला पाहिजे. किती किती पास, दोन्ही विषयात पास किती, 70%. आलं तरी वेन डायग्राम सोपं वाटतं का, कॅल्क्युलेशन करून सोपं वाटतं, कॅल्क्युलेशन सोपं वाटतं वेन डायग्राम पेक्षा. वेन डायग्राम भारी झाले. बरं अजून फक्त आता वेन डायग्राम सॉल्व्ह करून देतो मी तुम्हाला. चला, वेन डायग्राम किती सब्जेक्ट आहे, 2. आणि कॉमन माहिती असलं बघा, हा आहे पहिला सब्जेक्ट, हा आहे दुसरा सब्जेक्ट. पहिला कोणता आहे बरं, पहिला आहे विज्ञान आणि दुसरा आहे तिचा काहीतरी शास विषय काहीतरी आहे. ओके. कॉमन काय बरं, नापासवाले. म्हणजे याच्यात सर्व आपण नापासवाले लिहिणार आहोत, बरोबर का नाही, काय लिहिणार आहे, नापासवाले. मग मला सांगा कॉमन नापासवाले किती बरं, 25. त्यापैकी विज्ञान मध्ये किती नापास, आता पास किती झाले बरं, 65 ना. म्हणजे नापास किती झाले असणार आहे बरं, 35%. त्यातले 20% ऑलरेडी, 25 घेतले ऑलरेडी, म्हणजे राहिले किती बरं, 10%. शाळा विषयात किती उत्तीर्ण आहे बरं,
80. म्हणजे नापास किती टक्के बरं? 20%. त्यातली इकडे 25 घेतले म्हणजे राहिले किती? -5. -5. मग आता नापासवाली टोटल आपण नापासवाले टक्के काढतोय सर्वे. मग 10 अधिक 25 किती जाणार आहे बरं? 35. 35 वजा 5 किती जाणार आहे बरं? 30. हे 30% वाले कोण आहेत? नापासवाले. आलं लक्षात? आणि आता मग मला सांगा, नापासवाले जर 30% तर पासवाले किती टक्के असणार आहे रे? 70%. हे सिंपल आहे रे. आलं का लक्षात? त्याच्यापेक्षा हे सिंपल आहे. म्हणजे तेही एक्झाम्पलच सिंपल आहे, पण हे पण इझी, काही प्रॉब्लेम नाही. याचा प्लस पॉइंट काय बरं तुमचा? प्लस पॉइंट फक्त विज्ञान मध्ये पास झालेले पण कळते ना, फक्त शाळा किंवा दुसऱ्या विषयात फक्त पास झालेले सुद्धा कळते. त्यात थोडस अजून कॅल्क्युलेशन करावं लागेल तुम्हाला. कळलं ना? नक्की. हा प्रकार बऱ्याच परीक्षांना विचारला जातो. कळलं? नक्की घ्या बरं. पुढचा क्वेश्चन घ्या. चौथा क्वेश्चन घ्या. दहावीच्या परीक्षेत काही मुले बसले होते. त्यापैकी इंग्रजी विषयात 15% विद्यार्थी नापास झाले म्हणजेच अनुत्तीर्ण झाले. गणित विषयात 18% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले म्हणजे नापास झाले. दोन्ही विषयात 8% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर त्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले? माहिती अशी मागं पुढं प्लस मायनस नापास प्लस नापास असं मिक्स देतात. कॉमन माहिती कसली बरं? सॉल्व्ह होईल का एक्झाम्पल? काहीतरी गडबड झाली असं वाटतंय मला, तरी आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. चला लक्ष द्या इकडं. पुन्हा मी काय करतो, 2 सर्कल काढतो. चला, पहिला विषय आणि दुसरा विषय, 2 विषय. पहिला कोणता सब्जेक्ट आहे बरं आपला? इंग्रजी. दुसरा कोणता सब्जेक्ट आहे बरं आपला? दुसरा सब्जेक्ट आहे गणित. बरं, कॉमन काय? कॉमन माहिती कसली बरं? उत्तीर्ण. मग आपण पासवालीच घेऊ. चला, काय घ्यायचं आपल्याला? पास. फक्त पासवाले घ्यायचे. कॉमन किती टक्के पास झाले बरं? 8%. किती झाले? 8%. 80 असेल काय माहित, बघू आता. 8%. इंग्रजीत मला सांगा, इंग्रजीत अनुत्तीर्ण किती बरं? म्हणजे किती पास? आता पासवाले घ्यायचे ना, म्हणजे किती टक्के पास झाले असणार आहे? 85. 85तून किती गेले बरं आपले? 8 गेले. 85तून जर आपले 8 जर गेले तर किती राहणार बरं? 15तून 8 जर गेले तर किती? 7 आणि इथं 77. बरोबर का नाही? म्हणजे याचा अर्थ 77% इंग्रजीवाले. ओके. सेकंड कोणता सब्जेक्ट आहे बरं? गणिताचा 18% काय बरं? उत्तीर्ण आहे. याचा अर्थ अनुत्तीर्ण किती असणार आहे बरं? किती टक्के असणार आहे? 82%. मग 82 पैकी ऑलरेडी तुमचे 8% गेलेले आहे. मग 8% जरी तर तुमचे जर गेले तर 12तून 8 4 आणि किती जाणार? 7 74. म्हणजे इथं काय राहणार तुमच्याले? 74. काहीतरी गडबड आहे इथं. इथं बहुतेक 80 वगैरे असायला पाहिजे असा मला अंदाज होता. बरोबर ना? 80 पाहिजे होता. एक गडबड इथं झाली, टायपिंग मध्ये मिस्टेक करून ठेवली. इथं मला असं वाटतं 80% पाहिजे होतं. किती टक्के पाहिजे होतं? 80. बरोबर ना? 80%. एक्झाम्पल 80%वरच सॉल्व्ह करा बरे. हा, 80% एक्झाम्पल सॉल्व्ह करा. काहीतरी गडबडच होती. इथं आहे 80%. 80% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. आता इझिली सॉल्व्ह होईल. आता नाही काही प्रॉब्लेम येणार. पुन्हा हा पहिला सब्जेक्ट आहे आणि हा दुसरा सब्जेक्ट आहे. पहिला कोणता आहे बरं? इंग्रजी विषय.
आणि दुसरा आहे आपला गणित विषय. कॉमन जी माहिती दिली ही कॉमन माहिती कसली दिली? 80% उत्तीर्ण, म्हणजे सर्व पासची माहिती आहे. पास किती टक्के बरं कॉमनली? 80. इंग्रजीमध्ये अनुत्तीर्ण 15%, म्हणजे पासवाले किती असणार आहे? 85. 85 पैकी 80 ऑलरेडी घेतले, म्हणजे राहिले किती राहता? फक्त 5%. त्यानंतर इथं कोणता विषय अजून आपला? 18% कशात नापास झाले? गणितात. राहिले किती बरं मग आता? 18% नापास आहे म्हणजे किती इथं? 82% काय होते इथं? पास होते. 82 तून ऑलरेडी 80 घेतले, म्हणजे राहिले किती रे तुमचे आता? 2%. मग हे सगळे पासवाले काढतोय आपण. मग पास बघा 80 आणि हे 7 किती आहे बरं? 87% विद्यार्थी काय असणार तुमच्यावाले? पास. मग काढायचं काय बरं? अनुत्तीर्ण. 87% जर पास असेल तर फेल किती असणार तुमच्यावाले? 87 किती? नाही ना, 13%. 13% नापास असणार. ऍक्च्युली गणितातच थोडी टायपिंग मिस्टेकच झाली. 13% पाहिजे. 87% काय बरं? पास. म्हणजे नापास किती असणार आहे? 13%. टायपिंग मिस्टेक झाली याच्यामध्ये थोडी. ओके, म्हणजे तुम्हाला एक ऑप्शन चेंज करा. 23 च्या ऐवजी 13 करा आणि तिचा 80 च्या ऐवजी 8 च्या ऐवजी 80% करा. क्वेश्चन कळाला कसा सॉल्व्ह होतो? नक्की बघा बरं. पुढचा एक बरं. ओके, एवढेच प्रकार आहे. लक्षात येईल का? आता तुम्हाला मी 2-3 गोष्टीचा क्लिअर करतो फास्ट मध्ये. काय बघा, ए विषयामध्ये आता मी ए विषयामध्ये पास 80%, बी विषयामध्ये पास 75%, दोन्ही विषयांमध्ये नापास 5%. असं एक्झाम्पल आहे. आणि प्रश्न विचारलाय का दोन्ही विषयांमध्ये पास किती टक्के? बरोबर ना, असे क्वेश्चन असतात. मग तुम्हाला मी आधीच सांगितलंय, पुन्हा एकदा सांगतो, काय क्लिअर करतोय? दोन्ही विषयांची माहिती कशाची दिली तुम्हाला? नापासची. एक्झाम्पल पूर्ण नापासवरच सॉल्व्ह होणार आहे. 2 सब्जेक्ट आहे, 2 सर्कल काढा, म्हणजे वेन डायग्राम काढा. कॉमन जी माहिती दिली ही कसली दिली? 5% नापास. चला 5% नापास घेऊन टाकले. मग इथं पास जर 80% तर नापास किती राहणार आहे? 20%. हे लक्षात आलं का? नापास किती टक्के असणार आहे बरं इथं? 20%. इथं नापास किती टक्के असणार आहे? 25%. मग मला सांगा, पहिला विषय सपोज ए आहे आणि हा काय बरं इकडं बी आहे. 5% कॉमन घेतले म्हणजे राहिले किती आता? 15%. 20 मधून 5 गेला 15 राहील ना. 15% काय बरं? ए विषयातले फक्त पास. बी चे ऑलरेडी 25% घेतले किती आहे? 5. राहिले किती बरं आता? 20. म्हणजे सर्व कोण घेतलेले आपण? नापास वाला आकडा आलाय, नापास. म्हणजे किती होणार नापास? 15 अधिक 5 20. 20 आणि 20 किती नाही? 40. 40% विद्यार्थी नापास आहे. विचारले काय बरं? दोन्ही विषयातले पास, म्हणजे किती टक्के असणार ते? 60%. क्लिअर होईल का काय? म्हणजे कॉमन माहिती तुम्हाला काय करते? एक्झाम्पल सॉल्व्ह करून देते. कॉमन माहिती नापासची तर सर्व एक्झाम्पल नापास मध्ये कन्वर्ट करायचं. कॉमन माहिती पासची आहे तर सर्व एक्झाम्पल पास मध्ये कन्वर्ट करायचं आणि मग शोधायचं प्रश्न काय. कळेल नक्की एकदम. ओके, कळेल. आता आपल्याला बघायचं आहे टाईप नंबर 7. 7वा प्रकार आपल्याला बघायचा आहे. खूप इम्पॉर्टंट प्रकार आहे. ज्या थोड्या वरच्या लेवलचे एक्झाम असतात, क्वेश्चन सिंपल आहे, पण थोडा वरच्या लेवलचा जर पेपर आला तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. तसं सोपाच आहे, पहिले अवघड नाही. याचा फॉर्म्युला पण आहे आणि एक शॉर्ट ट्रिक्स पण आहे. दोन्ही पण गोष्टी मी इथं क्लिअर करणार आहे. क्वेश्चन कशा स्वरूपाचा तो बघू आणि नंतर मी बाकीच्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करतो. एका परीक्षेत सचिनला 20% गुण मिळाले. एक परीक्षा होती, त्यात 20% गुण सचिनला मिळाले, परंतु तो 20 गुणांनी नापास झाला. मिळाले किती टक्के गुण बरं? 20% गुण मिळाले, तरी सुद्धा तो 20 गुणांनी नापास झाला, म्हणजे कमी गुण मिळाले तो नापास झाला. आता दुसरा एक विद्यार्थी आहे,
कमी गुण मिळाले मग तो नापास झाला. त्याच परीक्षेत दुसऱ्या विद्यार्थ्याला 40% गुण मिळाले. हा दुसरा विद्यार्थी, त्याला किती मिळाले बरं? 40% गुण. 40% गुण मिळाले आणि 40% मिळाल्यामुळं काय झालं, परंतु त्याला 40 गुण जास्त मिळाले. कशापेक्षा? पास पेक्षा. पास पेक्षा त्याला 40 गुण काय मिळाले? जास्त मिळाले. तर प्रश्न असा विचारलाय, परीक्षा किती गुणांची आहे? म्हणजे क्वेश्चन काय कळाला का? एक विद्यार्थी आहे, त्याला काहीतरी टक्के मिळाले तरी सुद्धा तो नापास झाला. का? तर त्याला 20 गुण कमी मिळाले. दुसरा विद्यार्थी, त्याला 40% मिळाले पण तो पास पेक्षा बी त्याला किती जास्त मिळाले बरं? 40 गुण जास्त मिळाले. एवढी माहिती दिली. पण प्रश्न विचारला एकूण परीक्षा किती गुणांची आहे? कळाला का क्वेश्चन काय? थोडा किचकट म्हणजे सिंपल आहे रे. त्यासाठी फॉर्म्युला पण आहे, पण हे फॉर्म्युले काही लक्षात राहत नाही. तुम्हाला काय करायचं, थोडी ट्रिक्स लक्षात ठेवायची. पहिले काय करतो मी, तुम्हाला फॉर्म्युल्याने पण एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतो आणि नंतर आपली एक छोटा ट्रिक्स आहे ती पण तुम्हाला मी सांगतो काय. मग आता बघा काय आहे ना, इथं एकूण किती गुणांचा पेपर आहे हे काढण्याचा फॉर्म्युला आहे. काय बरं? 100 गुणिले दोन्ही गुणांमधील फरक भागिले दोन्ही टक्क्यांमधील फरक. हा फॉर्म्युला आहे. मग काय करायचं, इज इक्वल एकूण गुण काढायची, इज इक्वल टू 100 गुणिले दोन्ही गुणांमधील फरक. फरक म्हणजे काय रे? वजाबाकी. दोन्ही गुण म्हणजे किती गुण आहे बरं इथं? 20 गुण आणि काय बरं? 40 गुण. पण 20 गुण काय रे? कमी म्हणजे -20. जास्त आहे म्हणजे काय रे? +20. एवढं घ्यावं लागेल तुम्हाला. कमी असेल तर मायनस घ्यायचं, जास्त असेल तर प्लस घ्यायचं. क्लिअर झालं मी काय बोललो? ओके. आता इथं वरती काय लिहायचं रे आपल्याला? दोन्ही गुणांमधला फरक. किती गुण आहे? 40 गुण. आता बरं एक अजून सांगतो, ही 40 गुण आहे, यांचा फरक घ्यायचा आहे ना. पहिला आहे 40 गुण मायनस दुसरे किती गुण आहे रे? -20 गुण आहे. ध्यान मला काय म्हणायचं, दोघांचा फरक घ्यायचा आहे ना. दोघांच्या चिन्हाचा विचार न करू, मध्ये आपल्याला वजाबाकी पाहिजे. पहिले आहे 40 गुणांनंतरचे किती बरं? -20 गुण भागिले किती करायचे बरं? दोघांच्या गुणातील फरक. किती टक्के गुण आहे बरं? 40%. 40% आणि किती? 20%. यांचा फरक किती येणार बरं? 20 तर होईल ना. 40% वजा काय होणार आहे? 20%. बरोबर. मग आता याचं कॅल्क्युलेशन काय आहे बघा. 100 गुणिले मायनस इंटू मायनस काय होणार आहे? प्लस होऊन जाणार आहे. म्हणजे 40 अधिक 20 किती होणार आहे बरं तुमचे? 60 भागिले 40 वजा 20 किती होणार आहे बरं? 20. बरोबर का? मग आता तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा काय कॅल्क्युलेशन होईल. 20 एका 20, 20 किती होणार बरं? 60. 3 गुणिले 100 किती होणार आहे? 300. म्हणजे पेपर हा किती गुणांचा असणार तुमचा? 300 गुणांचा. पेपर किती गुणांचा आहे? 300 गुणांचा आहे. कळालं का मी काय सांगितलं? फॉर्म्युल्यात किंमत टाकून एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दिलं. बट आता तुम्हाला तो टायमिंगचा काही फॉर्म्युले आठवत नाही. हा एकच असता अख्खा स्पर्धा परीक्षेत आपण पाठ केला असता, पण असे खूप आहे, टायमिंग लक्षात राहत नाही. मग अशा वेळेस काय करायचं बघा, विदाउट फॉर्म्युला काय यूज करायचं आपल्याला, एक लक्ष द्या. काढायचं काय, एकूण किती गुणांचा पेपर आहे, म्हणजे 100% गुणांचा पेपर असतो. कोणतेही पेपर घ्या 100% असतात. टक्के म्हणजे 100 असतात, ते काही चेंज होत नाही. आता काय बघा इथं गंमत, मला सांगा किती टक्क्यांचा फरक आहे बरं? 20% आणि किती बरं? 40%. फरक म्हणजे काय रे? वजाबाकी. मग 40%तून 20% गेले म्हणजे किती टक्के राहणार आहे? 20%. 20% म्हणजे नेमका किती फरक पडला तो बघायचा. 20% म्हणजे फरक. याला किती गुण जास्त होते बरं? 40 जास्त होते. याला किती कमी होते बरं? 20. म्हणजे याचा अर्थ एक गोष्ट आता थोडस इथं क्लिअर करा. कन्सेप्ट क्लिअर झाल्यावर तुम्हाला जास्त अडचण येणार नाही. कन्सेप्ट क्लिअर होतो थोडा प्रॉब्लेम राहील, पण नंतर प्रॉब्लेम नाही राहणार. आता मी एक डायग्राम काढतो इथं. त्याला नंबर लाईन म्हटलं होतं आपण, जी 7वी 8वी ला शिकलोय. नंबर लाईन आहे हो म्हणायचं, तुम्हाला आठवत नाही, मला काही कळत नाही कधी शिकवलं होतं, पण ही काय होती? नंबर लाईन होती. या नंबर लाईन मध्ये इथं काहीतरी 5चे गुण आहे. किती बरं? 5. माहित नाही किती, पण 5चे गुण आहे. लक्षात.
आता जो पहिला विद्यार्थी आहे का याला कमी गुण मिळाले, म्हणजे इकडे 0 गुण आहे बरं का, आणि इकडे काय हायएस्ट गुण आहे काहीतरी, कमी मिळाले म्हणजे त्याला इथं कुठेतरी गुण मिळाले पहिल्याला. सचिनला इथं पहिले काहीतरी गुण मिळालेले, दुसऱ्याला 5 पेक्षा जास्त गुण मिळाले म्हणजे त्याला इथं गुण मिळालेले असणार. आलं लक्षात? आपल्याला यांचा फरक घ्यायचा, मग यांचा फरक घ्यायचा असं तर काय करावं लागेल, यांची बेरीज. कळालं काय म्हटलं मी? यांचा फरक घ्यायचा, यांची बेरीज करावं लागेल ना. मग बेरीज करा, कोणाची बेरीज करा बरं, तर गुणांची बेरीज. किती गुण बरं, 20 गुण, आणि हे किती 40, किती होणार बरं 60 गुण. म्हणजे 20% फरकचा अर्थ आहे 60. तर पेपर असतो आपला 100%, तर 100% म्हणजे किती. मग आता इथं काय करायचंय तुम्हाला, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायचंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन. याला मानून घ्या वाटलं तुम्ही एक्स, हे गुणिले हे, म्हणजेच काय होणार आहे बरं, 20 गुणिले एक्स इज इक्वल टू 100 गुणिले काय करायचे आपल्याला 60. हा 20 इकडे गुणिले इकडे आलं, काय होणार आहे भागिले 20 एक 20, 20 त्रिक 60, 3 गुणिले 10 100, किती होणार आहे बरं 300. पेपर किती गुणांचा आहे आपला 300. मग सारखंही सॉल्व्ह केले तरी होईल, असं सॉल्व्ह केलं तरी होईल. कळालं का नक्की एकदम? कळेल का मी काय म्हटलं, हे कळालं ना? हे बघा, 5 पेक्षा कमी आणि 5 पेक्षा जास्त असेल तर गुणांची नेहमी बेरीज करायची, फक्त टक्क्यांची वजाबाकी करायची. येईल लक्षात? मग मला सांगा बरं, सपोज 2 मित्र आहे, 5 आहे ना, 5 ह्या गुणांना होतं, माहित नाही किती गुण ह्या गुणांना होतं. सपोज एकाला एवढे गुण आहे, म्हणजे परीक्षा गुणां 5 पेक्षा जास्त गुण आहे एकाला, आणि दुसऱ्याला सुद्धा 5 पेक्षा जास्त गुण आहे. मग अशीच गुणांची काय करायची, आता वजाबाकी करायची. दोघांना पण जास्त जास्त गुण आहे तर वजाबाकी करायची, दोघांना पण कमी कमी गुण आहे तरी वजाबाकी करायची, पण एकाला जास्त आणि एकाला कमी असेल तर काय करायची, बेरीज करायची. क्लिअर होईल का काय? नक्की अशी उदाहरणं पुढे गेलं आपल्याला भेटणारच आहे. हे कळालं सर्वांना? दोन्ही पण पद्धतीने तुम्हाला मी सांगितले. हा एक प्रकार आहे महत्वाचा, बरेच क्वेश्चन याच्यावर विचारले जातात. ओके, याचा पुढचा घ्या बरं. सेकंड क्वेश्चन, एका परीक्षेत ए ला 35% गुण मिळाले तरी तो 20 गुणांनी नापास झाला. त्याच परीक्षेत बी ला 45% गुण मिळाले आणि 5 गुणांपेक्षा 30 गुण जास्तीचे मिळाले, तर ती परीक्षा किती गुणांची होती? 300, 250, 500, 1000 असे ऑप्शन दिलेले. किती असेल बरं, किती? किती असणार आन्सर? 500. आलं का 500? तुझं आलं 500, व्हेरी गुड. बाकीच्यांचं, बाकीचे करू का सॉल्व? बघा सिंपल आहे. एका परीक्षेत ए ला किती टक्के गुण मिळाले? 35. बी ला किती टक्के मिळाले बरं? 45% गुण मिळाले. टक्क्यांची काय करायची आपल्याला? वजाबाकी. मग मला सांगा, 45%तून 35% गेले तर किती टक्के राहणार आहे? 10%. 10% म्हणजे आता एकाला गुण काय रे, नापास झालाय म्हणजे कमी मिळाले, आणि दुसऱ्याला काय झालंय बरं, पास म्हणजे जास्त गुण मिळाले. कमी आणि जास्त गुण असले दोघांची काय करायची, बेरीज. मग 30 अधिक 20 किती जाणार बरं तुमच्या आले? 50. पेपर नेहमी असो 100%चाच. तर आता 10%ची काय केले बरं आपण? 100%, म्हणजे किती गुणला असणार आहे आपण? 10. मग ह्या बाजूला जर 10 गुणलं तर याला पण 10 गुणावं लागेल ना, म्हणजे 10 गुणिले 50 किती जाणार आहे? 500 गुणांची पेपर असणार. कळलं का? 500 गुणांचा पेपर असणार आहे. फॉर्म्युल्यात किंमत टाकली तरी आन्सर तेच येणार आहे, तेही करून दाखवतो वाटलं सर. किती गुणांचा पेपर इज इक्वल टू 100? मग फॉर्म्युला 100 गुणिले वरती काय असतं बरं आपला
वरती काय असतो आपल्याला गुण, गुणांचा फरक. एकाला कमी आणि एकाला जास्त आहे, काय करायची दोघांची बेरीज. मग 20 अधिक काय 20 अधिक 30 किती जाणार बरं 50. भागले काय राहतो बरं टक्क्यांचा फरक. किती टक्के 35% आणि 45%. दोघांचा फरक आहे 10. 0 0 गेट कॅन्सल. 100 गुणिले 5 किती जाणार आहे 500 गुणांचा पेपर असेल. अलग लक्षात. हे छोटच आहे बट काय होतं टायमिंग आठवलं नाही तर प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा तुम्हाला काही फॉर्म्युला वगैरे काही लक्षात ठेवायची गरज नाही. कळलं नक्की. चला पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. करा बरं सॉल्व. एका विद्यार्थ्याला 30% गुण मिळाले तरी तो 45 गुणांनी नापास झाला. दुसऱ्याला त्याच परीक्षेत 50% गुण मिळाले परंतु त्याला 25 गुण जास्त मिळाले, तर ती परीक्षा किती गुणांची होती. किती असेल. किती आलं 350. व्हेरी गुड. बघा बरं कसं येणार आहे. तुम्हाला आधीच सांगितले काय घ्यायचा टक्क्यांचा फरक. 50 वजा 30 किती येणार आहे बरं 20. किती येणार आहे 20. 20% म्हणजे किती झाले बरं इथं एकाला जास्त आणि एकाला काय बरं कमी. एकाला जास्त आणि एकाला कमी म्हणजे किती बरं 45 अधिक 25 किती येणार आहे बरं 70. किती येणार आहे 70. 20% म्हणजे 70. पेपर हा किती गुणांचा असतो 100%. मी तर 20चे 100 का झाले असणार कारण याला बहुतेक 5 ने गुणलं असणार आहे. मग याला 5 ने गुणलं यालाही 5 ने गुणा 7 5 किती नाही बरं 35. पेपर किती गुणांचा असेल 350 गुणांचा. येईल का लक्षात नक्की. पुन्हा एकदा सांगू. एकदा सांगतो बघा लक्ष द्या. सांगतो एकदा पुन्हा लक्ष द्या 2 मिनिटे सर्वांनी. बघा आपल्याला क्वेश्चन कशा स्वरूपाचा असतो. बघा आपल्याला क्वेश्चन कोणत्या स्वरूपाचा आहे तर एका विद्यार्थ्याला 30% एका परीक्षेत 30% गुण मिळाले तरी तो 45 गुणांनी नापास झाला. दुसऱ्या विद्यार्थ्याला 50% गुण मिळाले पण त्याला 5 पेक्षा 25 गुण काय मिळाले जास्त मिळाले. टक्के कमी जास्त झाले त्यामुळे गुण सुद्धा कमी जास्त झाले. कुणी पास कुणी नापास. अशा उदाहरणामध्ये काय करायचं आपल्याला या टक्केवारीचा घ्यायचा फरक. टक्केवारीचा नेहमी फरकच घ्यायचा. 50% वजा 30% म्हणजे किती नाही बरं 20%. 20% म्हणजे काय एकाला गुण जास्त मिळाले दुसऱ्याला कमी मिळाले किंवा दुसऱ्याला कमी मिळाले पहिल्याला कमी मिळाले दुसऱ्याला जास्त मिळाले. अशा त्यांच्या गुणांची काय करायची नेहमी बेरीज करायची. जर दोघांनाही जास्त जास्त गुण मिळाले असते तर वजाबाकी. दोघांना कमी कमी गुण मिळाले असते वजाबाकी. पण एकाला जास्त आणि एकाला कमी दोघांची काय करायची बेरीज. किती कमी याला किती कमी मिळाले 45. याला किती जास्त मिळाले बरं 50. दोघांची सॉरी 50 25 या दोघांची बेरीज किती येणार बरं 70. 45 अधिक किती येणार आहे 25 70. मग 20% म्हणजे किती बरं 70 गुण. तर 100% पेपर असतो नेहमी. हे 100 का झाले असेल कारण याला 5 ने गुणलंय. मग एकदा बी 5 ने गुणून टाका 7 5 किती येणार आहे 35 म्हणजे पेपर किती गुणांचा आहे 350 गुणांचा. कळालं का. टक्क्यांचा नेहमीच वजाबाकी घ्यायची. फक्त गुणांची कधी बेरीज येतं कधी वजाबाकी. कमी जास्त असेल तर बेरीज.
जास्त जास्त असेल तर वजाबाकी, कमी कमी असेल तर वजाबाकी. मग मला सांगा, हा जो काही पेपर आहे का, याला पास होण्यासाठी किती गुण लागतात सांगते? हा जो पेपर आहे ना, पास किती टक्क्याला माहितीये का आपल्याला? नाही, पण पेपर किती गुणांचं हे आपण काढलं. मग आता पास व्हायला किती टक्के लागत असेल, काढता येईल का? 300 मार्कांचा 350 मार्कांचा पेपर हे आपल्याला कळालंय, पण नेमके पास होण्यास किती टक्के किंवा किती गुण लागतात हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. काढता येईल का? बघा, वाटलंच मी काढून देतो तुम्हाला. पेपर किती गुणांचे आता आपल्याला क्लिअर झाले. पेपर किती गुणांचा आहे, तर पेपर आपल्याला कळालंय. टोटल पेपर किती गुणांचा आहे? 350 गुणांचा आहे. ओके, आता बघा, 350 गुणांपैकी एकाला किती टक्के मिळाले बरं? पहिल्याला सोबत 30%. किती मिळाले? 30% कोणाचे 30% बरं? 350 चे 30% ना. मग याचं कॅल्क्युलेशन करा. 350 चे 30% टक्के म्हणजे काय असतात रे भागिले 100. शिकलो आपण. मग आता काय बघा, 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. याचा अर्थ 35 किती देणार आहे? 105. म्हणजे याचा अर्थ पहिल्याला किती गुण मिळाले? 105. तरी सुद्धा त्याला किती कमी गुण मिळाले होते? 45. मग मी याच्यात जर 45 ऍड जर केले तर 45 अधिक 105 म्हणजे किती नाही बरं? 150. म्हणजे याचा अर्थ पास होण्यासाठी किती गुण लागतात? ते 150. पास व्हायला किती गुण लागतात? ते 150. कळालं का काय? नक्की कळालं? 350 पैकी 150 गुण लागत असेल तर पास होईल. बरं, किती टक्के लागतात पास होण्यासाठी काढता येईल का? किती गुण लागतात हे काढलं आपण, पण किती टक्के लागतात हे काढता येईल का? क्वेश्चन कळाला माझा काय म्हणायचंय? परीक्षा पास व्हायला किती गुण लागतात? तर 150 गुण लागतात हे आपण काढलं. पण प्रश्न असा आहे का किती टक्के लागतात? तर टक्के काढता येईल का याचे? येईल ना काढता. बघा काय, टोटल पेपर किती गुणांचा आहे बरं आपला? 350 गुणांचा आहे, आणि त्याला पास व्हायला किती लागतात ते बरं? 150. म्हणजे किती टक्के होय? करतो ना आपण असे. याच्यापैकी एवढे टक्क्यात रूपांतर करायचं तर कॅल्क्युलेशन. मग बघा बरं काय होईल? 0 0 गेट कॅन्सल. कितीने भागवू शकतो? 5ने. 5 त्रिक 15, 5 7 किती आहे बरं? 35. 3 गुणिले 100 म्हणजे किती आहे बरं? 300. 300 भागिले काय बरं? 7. ह्या पूर्णांकात येणार आहे. मग इथं होणार आहे तुमचं, जसं पूर्ण अपूर्णांक झाल्यावर काय होतं बरं? छेद तसाच राहतो 7. 7 एका 7, 7 चोक 28. 2 उरले, वरतून घेतला शून्याचा. 7 दुने किती आहे बरं? 14. 14 आणि किती 20 बरं? 6. म्हणजे परीक्षा पास व्हायला किती गुण लागतात? 42%. 6.7 किंवा 42%. कळालं का काय? 42% पास होतो मुलगा, 42% जास्त गुण असल्यावर. म्हणजे एकूण किती गुण लागतात ते मिळू शकतं, किती टक्क्याला परीक्षा पास होती हेही मिळू शकतं. काही काढता येईल, फक्त आपल्याला बेसिक गोष्टी कळायला पाहिजे. म्हणजे हे तुम्हाला ऑलरेडी मी शिकवलंय कशा टक्के काढावे, 3 टक्के काढले मी. कळालं? चला अजून एक क्वेश्चन बघूया, त्याच्यात आपण सर्व सॉल्व्ह करू. घ्या बरं. समजा एका परीक्षेत 32% गुण मिळूनही तो 15 गुणांनी नापास झाला. त्याच परीक्षेत कुणीतरी 37% गुण मिळून सुद्धा त्याला 40 गुण जास्त मिळाले, तर परीक्षा किती गुणांची होती? एकाला काय बरं? कमी, एकाला काय बरं? जास्त. मग गुणांची काय करायची तुम्हाला? बेरीज. व्हेरी गुड. किती राहील? झालं नाही सॉल्व? नाही सॉल्व होते? ऑप्शन नाही का? ऑप्शन नाही? बरं, बघू आपण. समजा एका, बरं, टक्क्यांचं काय करायचं तुम्हाला? वजाबाकी. 32 आणि 37 ची वजाबाकी जाणार आहे 5%.
ओके, एकाला काय बरं नापास आणि एक काय बरं जास्त, कमी आणि जास्त आहे, काय होणार आहे बेरीज. मग 40 अधिक 15 किती नाही बरं 55. पेपर किती टक्क्यांचा आहे तो काढायचा 100%. कितीने गुणला असणार याला 20ने. मग याला जर 20ने जर गुणलं तर काय होणार आहे 55 दुने 110 आणि 1 शून्य तसंच. ओके, 110 सॉरी 1100 गुणांचा पेपर असेल सुद्धा त्याला 40 गुण जास्त मिळाले, एकाला काय मिळाले कमी गुण मिळाले. ओके, इथं पेपर किती गुणांचा असणार, असा जर क्वेश्चन असता तर पेपर किती गुणांचा असता 1100 गुणांचा. बहुतेक इथं पुन्हा टायपिंग मिस्टेक आहे, बहुतेक इथं काय असणार आहे कमी असणार आहे. आपण कमीने सॉल्व्ह करून बघू बरं, काय करू कमीने सॉल्व्ह. बरोबर काय होईल, किती टक्क्यांचा फरक आहे 5% फरक आहे. त्याला पण कमी गुण मिळाले आणि याला पण कमी गुण मिळाले. आता काय करायचे वजाबाकी. मग 40 मधून जर 15 जर गेले तर किती राहणार आहे बरं आपले 25. किती राहणार आहे 25. पेपर किती टक्क्यांचा आहे 100%. कितीने गुणला असणार याला 20ने. याला 20ने जर गुणला तर किती राहणार आहे 500. असं ते उत्तर होतं. थोडी टायपिंग मिस्टेक आहे. कळलं, ते ऍक्च्युली कमी वाला होता. जास्त जरी आला तरी आपलं आन्सर आलाच 1100 गुण. ते येणं इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन सॉल्व्ह होणं इम्पॉर्टंट आहे. जनरली पेपरला काही लय चुका होणार नाहीये. कधी कधी अपवादात होती पेपरला पण चूक, पण मग जनरली होणार नाही. आपल्याला कन्सेप्ट कळाले उत्तर काढू शकतो आपण, काहीच प्रॉब्लेम. सांगा मग, हा जो पेपर आहे 500 गुणांचा पेपर होता बरोबर ना, पास होण्यास किती गुण लागतात काढा बरं. पास व्हायला किती गुण लागते या पेपर मध्ये, पास होण्यास नेमके किती गुण लागतील. मी फक्त गुण विचारले, टक्के नाही, फक्त गुण. किती गुण लागतील. पेपर 500 गुणांचे आपल्याला कळाले. किती सांगता येईल 175. बरोबर आहे का 175 आलं बरं असेल मग बरोबर. बघा बरं, पेपर किती गुणांचा आहे 500 गुणांचा आहे बरोबर ना. मला आता सांगा, पास होण्यासाठी पहिल्याला किती टक्के मिळाले बरं 32. 50चे 32% ना, ते काढून घेऊ ना आपण. 50चे काय 32%, सॉरी 500चे 32% काढून घेऊ आपण. 500चे 32% काढायचं असेल तर 2 शून्य गेले, 2 शून्य गेले तुमचे. मग इथं काय नाही बरं 5 दुने 10, 5 त्रिक 15 आणि 16. म्हणजे ह्या पहिल्याला किती गुण मिळाले बरं 160. तरी तो कितीने नापास झालाय 15ने. त्याला अजून 15 जर मार्क्स मिळाले असते तर 5 झाला असता ना. मी याच्यात 15 ऍड करून टाका म्हणजे उत्तर काय राहणार आहे 175 ला परीक्षा पास होती. अलग लक्षात. आणि किती टक्क्यांना पास होईल बरं मग 35% आहे का हे मापात आहे. मग 35% पास आहे का 10वी पर्यंत नाही 12वी पर्यंत 35%लाच पास असतं ना 12वी पर्यंत. ग्रॅज्युएशनला गेल्यावर 40% होत्या ना. कळेल का एक्झाम्पल नक्की, काही डाऊट नाही. करू घ्या बरं 5वा क्वेश्चन. एका परीक्षेत ए ला 25% गुण मिळाले तरी तो 30 गुणांनी नापास झाला. त्याच परीक्षेत बी ला 35% गुण मिळाले तरी तो 10 गुणांनी नापासच झाला. तर परीक्षा किती गुणांची आहे. दोन्ही ठिकाणी तो नापास झालाय. आता 200, दोन्ही कमी तर काय होईल मायनस.
होईल का सॉल्व? बघा, टक्क्यांची काय करायची असती? वजाबाकी. 35 मधून 25 गेले, किती राहिले बरं? 10%. ओके, 10% म्हणजे आता गुण. एक पास आणि एकाला जास्त आणि एकाला कमी असते तर आपण बेरीज केली असते. दोघांना पण कमी तर वजाबाकी, दोघांना पण जास्त तरी वजाबाकी. इथं दोघांना पण काय बरं? कमी. मग काय होईल बरं? 30 गुण आणि 20 गुण यांची काय होणार आहे? वजाबाकी. 30 मधून 20 गेल्या, 30 मधून 10 गेल्यावर काय होणार आहे तुमच्याले? 20. मग 10% म्हणजे किती बरं? 20. तर विचारलाय क्वेश्चन, 100% म्हणजे किती? किती किती पट? ही 10 पट. मी याच्यात 10 पट केल्यावर किती जाणार तुमच्याली? 200. पेपर किती गुणांचा आहे तुमचा? 200. कळलं का? नक्की नक्की कळलं? गुण कमी कमी असेल तर वजाबाकी, गुण जास्त जास्त असेल तरी वजाच बाकी. फक्त कमी जास्त असलं काय करायची? गुणांची बेरीज. कळलं? नक्की करा बरं पुढचं सॉल्व. समजा एका परीक्षेत 35% मिळून परीक्षेत गुण मिळूनही तरी त्याला 40 गुणांनी तो नापास झालाय. दुसऱ्याला त्याच परीक्षेत 45% गुण मिळाले तरी सुद्धा तो 25 गुणांनी नापासच झालाय. तर परीक्षा किती गुणांची होती किंवा किती गुणांची असेल? टक्क्यांची काय करायची? वजाबाकी. गुणांची तर काय करायची तुम्हाला? दोन्हीकडे पण काय? नापास नापास. काय करायची? वजाबाकी. नाही किती आलं? बरं, काय घ्यायचं तुम्हाला इथं बरं? टक्क्यांची वजाबाकी. 45 वजा 35 किती जाणार बरं? 10%. बरं, आता काय शोधायचं आहे? पहिला पण नापासाचे गुणांनी दुसरा पण नापास, दोघांची वजाबाकी घ्या. 40 मधून 25 गेला किती जाणार बरं? 15. बरोबर, काय राहणार आहे? 15. ओके. मग 100%चा पेपर असतो ना, म्हणजे 10 पट आहे, त्याच्यात 10 पट जर केले तर किती येणार बरं तुमच्याले? 150. ऑप्शन काय पाहिजे तुमच्याला? 150. 150. परीक्षेला पास होण्यास किती टक्के लागतील बरं? सांगा बरं. परीक्षा पास होण्यास किती टक्के गुण लागतील? किती पॉइंट मध्ये आलं? अच्छा. पेपर किती गुणांचा आपला? 150 गुणांचा. पॉइंट मध्ये येऊ राहिला का? मग नको करू का सॉल्व? बरोबर, मग काय हरकत नाही. करा, तुम्ही सॉल्व करा. किती टक्के आणि किती गुण दोन्ही पण सॉल्व करा. करा बरं पुढचं एक्झाम्पल सॉल्व. 7 वाला सेम एक्झाम्पल आहे. करा, सॉल्व करा. एका परीक्षेत एका व्यक्तीस 55% गुण मिळाले म्हणून 5%च्या 7 गुण जास्त मिळाले. दुसऱ्याला 45% गुण मिळाले तरी पण त्याला 5%च्या 45 गुण जास्तीचे मिळाले. 5 नाही, ऍक्च्युली 5% पाहिजे होते. तो शब्द काय तिथं? 5 नाही, काय? पास. काय तो? पास. 5%च्या 45 गुण जास्त मिळाले तर पेपर किती गुणांचा असणार आहे? काय करायचं तुम्हाला? पुन्हा टक्क्यांची वजाबाकी. किती टक्के? 55% वजा 45%. किती होणार आहे बरं तुमचे ते? 10%. बरं, काय बरं इथं?
7 गुण जास्त मिळाले आणि इथं काय बरं 45 गुण जास्त मिळाले. दोन्हीकडे जास्त जास्त आहे, मग काय करायची वजाबाकी. मग 45 मधून किती गेले बरं 7 गेले. किती राहणार तुमचे शिल्लक? किती राहील 38 राहतील ना. किती राहणार आहे 38. पेपर किती गुणांचा आहे बरं इथं 100% गुणांचा आहे. किती पट आहे बरे हे 10 पट. याचे पण 10 पट किती येणार आहे बरं तुमच्या आले 380. 380 ऑप्शन नाही तिथं पुन्हा काय पाहिजे होता आपला 380 ऑप्शन. थोडी प्लेन मिस्टेक झालेली आहे. किती आन्सर येणार तुमचं आलं 380. लक्षात नक्की. नेक्स्ट. ओके. बघू आता पुढचा आहे का काही. आता एक पुढचा प्रकार बघायचे 7 एक्झाम्पल झाले. आता आपला एक पुढचा प्रकार बघायचा आहे. तो काय प्रकार एकदा आपण समजून घेऊ. क्वेश्चन काय असतं बघा. क्वेश्चन अशा स्वरूपाचा आहे 9th वाला प्रकार. एक व्यक्ती आहे त्याला काहीतरी पगार मिळत असणार आहे. काम करतोय विचार केला काहीतरी पगार मिळतोय. मग त्या पगाराचा तो काहीतरी खर्च करतोय. जसं की एखाद्या व्यक्ती त्याला काहीतरी पगार आहे काय आपल्याला माहिती नाहीये पण तो काय करतोय 5% प्रवासावर खर्च करतो 15% जेवणावर खर्च करतो काहीतरी 20% तो मनोरंजनावर खर्च करतो घर भाड्यावर तो काहीतरी 25% खर्च करतो तरी त्याच्याकडे काहीतरी 15,000 रुपये शिल्लक राहतात तर त्याला एकूण पगार किती असा क्वेश्चन आपल्याला विचारतात. किंवा हाच काय असेल एक व्यक्ती प्रवास करतोय त्या प्रवासापैकी 10% प्रवास तो रिक्षाने करतो 15% प्रवास तो काहीतरी पायी करतो त्यानंतर 70% प्रवास तो ट्रेननी करतो अशा प्रकारे. तरी त्याचा अजून 5 किलोमीटर प्रवास शिल्लक आहे तर त्याचा एकूण प्रवास किती. तर एकूण प्रवास किती असे क्वेश्चन आपल्याला विचारले जाणार आहे. क्वेश्चन काय कळाले का. मग ते सॉल्व्ह करण्याची सिंपल मेथड आहे काही विशेष अवघड नाहीये. बघा पहिले एक्झाम्पल बघू आपण काय. बघा उदाहरण राजूने एकूण प्रवासाच्या आता एक प्रवास करतोय राजू. हा राजू काय करतोय एक प्रवास करतोय त्या प्रवासाच्या 25% प्रवास तो कशाने करतोय बरं बसनी करतोय 30% प्रवास तो रेल्वेने करतोय आणि 10% प्रवास तो कशाने करतोय बरं रिक्षाने करतो आहे. म्हणजे त्याचा एकूण प्रवास किती झाला असणार आहे बरं एवढा प्रवास झाला असेल ना त्याचा एवढा प्रवास झालाय म्हणजेच किती प्रवास झालाय बरं त्याचा 10 अधिक 30 40 40 अधिक 25 किती झालंय बरं 65% प्रवास त्याचा झाला आहे. म्हणजे आता शिल्लक किती टक्के राहिला असेल रे 35% शिल्लक राहिला असेल ना. मग पुढे म्हटलंय तरी अजून त्याचा 70 किलोमीटर प्रवास बाकी आहे म्हणजे याचा अर्थ 35%चा अर्थ किती दिलाय रे आपल्याला 70 किलोमीटर दिलेला आहे. तर शिल्लक आहे तर राजूचा एकूण प्रवास किती एकूण प्रवास किती असतो नेहमी 100% असतो. तर 35% म्हणजे 70 तर 100% म्हणजे किती असं आपल्याला विचारलंय. मग आपण यांचा काय करतो इथं तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार केला काय होणार बरं 35 गुणिले एक्स इज इक्वल टू 100 गुणिले किती होणार बरं 70. हा 35 गुणिले इकडे आला काय होणार बाय केले 35 एक 35 35 गुणिले 70 एक्स इज इक्वल टू 100 गुणिले 2 म्हणजे किती होणार आहे 200 किलोमीटर. एकूण प्रवास किती असेल त्याचा 200 किलोमीटर. कळालं का नक्की. जेवढा काही प्रवास केला का सर्वांची आपण काय केली बेरीज. 100% प्रवास म्हणजे एकूण प्रवास त्यातला 65% झालेला आहे राहिला किती फक्त आता 35% 35 राहिलाय म्हणजेच किती राहिलाय 70 किलोमीटर राहिलाय. तो एकूण प्रवास किती राहणार तो 200 किलोमीटर. कळालं का. कळाले नक्की.
असाच क्वेश्चन आहे सेम. चला तो एक बघ घ्यावर. रमेश आपल्या एकूण पगाराच्या 30% रक्कम घर खर्चावर खर्च करतो, 25% रक्कम तो शिक्षणावर खर्च करतो, 15% रक्कम तो मनोरंजनावर खर्च करतो, तरी सुद्धा त्याच्याकडे 5,250 रुपये शिल्लक राहू राहिले. तर प्रश्न विचारलाय तर त्याने शिक्षणावर किती खर्च केलाय. एकूण पगार नाही विचारला, काय विचारला, शिक्षणावर किती खर्च केलाय. त्यांनी एकूण पगार विचारला असता तरी सांगितलं असतं आपण, आणि शिक्षणावर किती खर्च करणार आहे तेही सांगितलं असतं आपण, घर खर्च किती करतोय तेही सांगू शकतो, काही सांगू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. त्याचा अख्खा बायोडाटा आपण सांगू शकतो. काय राहील. हो मग टक्के दिले आपल्याला, रक्कम काढायची लावली, टक्के दिली पण रक्कम काढायची ना आपल्याला, रक्कम काढायला लावली. बघा बरं तसंच सॉल्व्ह होईल, काही वेगळं नाही. बघा आपण सॉल्व्ह करून बघूयात. एकूण जो पगार आहे म्हणजे 100% पगार आहे, त्यातला 30% पगार त्यांनी कशावर खर्च केला, घर खर्च 30% खर्च झाला, प्लस 25% कशावर खर्च झाला बरं त्याचा आला, शिक्षणावर खर्च झाला, प्लस 15% मनोरंजनावर खर्च झाला, 15%. अजून कुठं खर्च केलाय का तिने, नाही. मग हा टोटल खर्च किती झालाय बरं, 25 आणि 15 किती झाले, 40. 40 आणि 30 किती झालाय बरं, 70. 70% पगार त्याचा खर्च होतोय ना, म्हणजे याचा त्याला शिल्लकची माहिती दिली ना, मग शिल्लक किती टक्के राहणार आहे, 30% शिल्लक. मग 30%चा अर्थ किती दिलाय, 5,250 रुपये असा दिलाय. पण आता प्रश्न जर विचारला असता ना आपल्याला एकूण पगार किती, तर 100% आपण काढले असते, बरोबर का नाही, 100% काढले असते. पण त्यांनी आपल्याला एकूण नाही विचारलं, फक्त विचारलं काय तेवढं सॉल्व्ह करा. तर त्यांनी शिक्षणावर किती खर्च केला, शिक्षणाचे किती टक्के बरं, 25% ना, किती टक्के, 25. तर 30% म्हणजे 5,250, तर 25% म्हणजे किती हे आपल्याला विचारलं आहे. मग आता यांचा आपण काय करणार, इथं तिरकस गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय होईल बरं मग यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन, 30 गुणिले x इज इक्वल टू 5,250 गुणिले 25. हा 30 इकडे गुणिले इकडे आला, काय नाही तुमचा तो भागिले, 0 0 गेट कॅन्सल, 3 ने भाग जाऊ शकतो, 3 1 3, 3 17 51, 17 ते 51 होतो ना, बाकी किती उरली, 1 वरतून घेतला 5चा, पुन्हा 3 5 15, म्हणजे x इज इक्वल काय आला, 175 गुणिले किती आलाय बरं इथं 25, म्हणजे x इज इक्वल टू 25 5 125, 25 7 किती आलं बरं 175, 175 आणि 12 किती नाही बरं 187, 7 आला, पुन्हा बाकी किती उरली बरं आपली 18, 25 1 25, 25 आणि 18 किती येणार बरं तुमचे आले 43, म्हणजेच काय येणार आहे 4,375 रुपये हा तो कशावर खर्च करतोय, शिक्षणावर खर्च करतोय. नक्की फक्त कॅल्क्युलेशन थोडं मोठं आलं, बाकी काहीच नाही, सिंपल आहे. हे रेकॉर्ड चुकलं होतं, नव्हतं चुकलं, बरोबर आलं होतं. कळालं नक्की एकदम. आणि एकूण जर एकूण पगार विचारला असतात तर काय केलं असतं आपण, तिथे 100 मांडले असते, 100 म्हणजे किती, पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन, पुन्हा आन्सर. आलं का लक्षात, नक्की. जर विचारलं असतं घर खर्च किती रक्कम खर्च होती, तर किती झाली असते रे, घर खर्चावर किती असते, तेवढीच असते ना, का 30% म्हणजे तेवढी, तिने 30% विचारली ना आपल्याला, काय आन्सर सॉल्व्ह करायची वेगळी गरज नसते पडली. ओके, करा बरं पुढचा एक क्वेश्चन घेऊ आपण, घ्या. मंदार एकूण पगारापैकी 10% मनोरंजन, 20% घरभाडे,
25% जेवण आणि 30% शिक्षणावर खर्च करतो, तरी त्याच्याकडं 870 रुपये उरतात, तर त्याचा एकूण पगार किती? तर एकूण पगार किती? $8,700 बरोबर आहे का? बघा बरं, एकूण पगाराच्या 10% खर्च प्लस 20% खर्च प्लस 25% खर्च प्लस 35% खर्च, एवढा खर्च हो राहिला ना. मग हा एकूण खर्च किती झाला बरं? 10 आणि 20 30. आणि ह्या दोघांची बेरीज किती जाणार बरं? 35 आणि 25 60. 60 आणि हे किती जाणार बरं? 30. किती झाले बरं? 90. 90% पैसे खर्च झाले त्याच्यावाले, म्हणजे बाकी किती असणार आहे बरं? 10%. मग 10% म्हणजे किती उरत आहे त्याच्याकडं? 870 रुपये. तर आता आपल्याला टोटल पगार विचारलाय म्हणजे 100% राहील ना. मग याच्या किती पट आहे? 10 पट. याच्या पण इथे 10 पट करायचं. 10 पटचा अर्थ काय करायचा आहे? फक्त एक शून्य वाढून द्यायचं आहे, संपला विषय. 8,700. व्हेरी गुड. सेकंड ऑप्शन. कळलं का? नक्की एकदम. सिंपल प्रकार आहे, फक्त ऍडिशन करायची, बाकी वेगळं काही नाही. अजून आहे का बघू आपण एक्झाम्पल. ओके, आहे, घ्या अजून एक. नाही ते, हा हे घ्या चला. पोलीस भरती 2024 ला विचारलेला क्वेश्चन. पोलीस 2024 चा विचारलेला क्वेश्चन आहे. एका ग्रंथालयात एकूण पुस्तकापैकी 20% पुस्तके इंग्रजीची आहेत, 40% पुस्तके मराठीची आहेत, 15% पुस्तके गणिताची आहेत व 625 पुस्तके इतर आहेत. तर त्या ग्रंथालयात एकूण किती पुस्तके आहेत? किती? 2500 पुस्तक आहेत. सेम आहे, पहिल्यासारखं काही फरक नाहीये. पहिले किती पुस्तक आहे बरं? एकूण 20% पुस्तकं प्लस 40% पुस्तकं प्लस 15% पुस्तकं, हे टोटल किती पुस्तक झाले बरं? 20 आणि 40 60, 70 आणि 75, हे झाले 75%. मग उरलेले किती टक्के राहणार आहे रे? 25%. आणि 25% म्हणजे किती सांगितले बरं आपल्याला? 625. तर एकूण पुस्तक विचारले, एकूण म्हणजे 100% असतील ना, तर याला किती गुणला असणार आहे आपण? सपोज 4. मग इथं सुद्धा किती गुणायचं आपल्याला? 4 ने. गुणा बरं, आता 4 ने गुणल्यावर काय होणार आहे आपल्याला? इथं मिळणार आहे 4 पंच 20, 4 गुणे 8 आणि 2 10, हातचाला 1, 4 सक 24 आणि 1 25, म्हणजे टोटल किती पुस्तक असणार आहे? 2500. सेम पहिल्यासारख्याचे काही फरक नाही. कळलं? नक्की? ओके. कळलं ना? आहे का अजून? द एंड. एवढे सर्व जे प्रकार आहेत हे आपले शेकडेवारीचे आहेत. टोटल किती प्रकार आहे आपले? 10 ना? 9 का 10 प्रकार? 9 प्रकार. हे सर्व शेकडेवारीचे प्रकार आहेत. हे सर्व आपण सरळ सेवा, पोलीस भरती आणि इतर क्लास 3च्या परीक्षेने विचारलेले क्वेश्चन आहेत.
काही ऍडव्हान्स पण आहे याच्यामध्ये, जे एमपीएससी किंवा इतर परीक्षांना विचारले जातात, त्याचे आपण वेगळे लेक्चर घेणार आहोत. हे आपलं शेकड्यावरचं तिसरं लेक्चर होतं. जर आवडलं तर नक्की लाईक कॉमेंट करा. थँक्यू सो मच.